तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहिलं या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी आपल्याशी संवाद साधला आहे। या ठिकाणी बरेचसे त्यांनी कंपनी विषयक माहिती दिली। आता आपण याच्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण पुढे जातोय, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पण भेटणार आहोत, त्यांचे पण याच्यामध्ये अभिप्राय किंवा कशा पद्धतीने कंपनीचं धोरण ते सांभाळतायत हे पण आपण जाणून घेणार आहोत। पण तुम्ही मात्र शेतकरी मित्रांनो कुठेही जाऊ नका, आपला चॅनल पूर्ण बघा, तरच आपल्याला सर्व माहिती मिळेल। कारण मी नेहमीच म्हणत आलेलो आहे की शेतकरी जगेल तरच देश वाचेल। शेतकरी मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे। कारण जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले व्हिडिओ जातील आणि हे व्हिडिओज त्या शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण याच्यातूनच मिळणारे परिपूर्ण ज्ञान आणि शेतीविषयक मार्गदर्शन आणि जास्तीत जास्त योजना ज्या कदाचित कुठल्या तरी एका शेतकऱ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण शेतात बसून शेतकऱ्यांना सर्व काही ज्ञान हे मिळत नसतं, सगळ्या योजनांची माहिती मिळत नसते। अशा वेळी आपल्या युट्यूब मार्फत नक्कीच काहीतरी क्रांती घडणार आहे। आणि याचबरोबर मी हेही सांगेन की जवळपास महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 12.5 कोटीच्या वर आहे आणि या लोकसंख्येच्या 70-60% जी आहे ही पूर्णपणे शेतकऱ्यांची संख्या आहे। त्याच्यामुळे जवळपास 8 ते 9 कोटी शेतकऱ्यांपर्यंत आपलं युट्यूब चॅनल जाणं गरजेचं आहे। ते काम हे सर्व तुम्ही जे जे कोण युट्यूब चॅनल बघताय ह्या सर्वांचं आहे शेतकरी मित्रांनो, किंवा नागरिकांना मी या शेतकरी चॅनलच्या वतीने मी विनंती करेन, आवाहन करेन की जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपले युट्यूब चॅनल पोहोचवण्याची जबाबदारी तुमचीच आहे बरं का। त्याच्यामुळे मी सगळ्यांना अगदी नम्र विनंती करेन की हे चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे।